भगवते वासुदेवाय. श्लोक 27-29. उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक्. प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः. अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्. पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्. शब्दार्थ. घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव, सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे. पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. भावार्थ. घोडा, हत्ती, गाय, साप, माणूस यात जे अव्वल आहेत त्यात वासुदेवाचा अंश आहे. येथे थोडा बुद्धिभ्रम होतो. सगळ्यात देव आहे तर मग ही निवड कशासाठी असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. देवत्व कणाकणात अणुरेणूत आहे. आपले हित ज्यात आहे तो आपल्यासाठी देव असतो. खोकला झाला तर त्यावर अनेक औषधे आहेत, पण आपल्याला ज्या गोष्टीने उतार पडेल ते आपल्यासाठी महत्वाचे. सर्व पुस्तकात माहिती असते. आपण जो अभ्यास शिकतो ते पुस्तक आपण वाचायला हवे. इफेक्टिव्हनेस महत्वाचा असतो. आपल्या देशाचा राजा आपल्यासाठी देव, दुसऱ्या राज्याच्या राजाला देव म्हटलं तर तो देशद्रोह झाला. आपली आई आपल्यासाठी देव आहे. सर्व जगाला जरी मानाने वागवले तरी तिला वाटेल तसे वागवले, बोलले तर आपण पापाचे भागीदार होणार. तसे आपली गाय आपल्याला कामधेनू. आपलं हित कशात आहे हे कळलं तरी खूप झालं. हित वेगळे आणि स्वार्थ अपेक्षा वेगळ्या. घोडा, गाय, साप, हत्ती एकंदरीतच सर्व प्राण्यांना पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे. आपल्याला जमीन हवी, लाकूड हवे म्हणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात आणणे चुकीचे आहे. ज्या प्रमाणात माणूस आहे तितके टक्के सर्व साधने वापरावीत हा न्याय माणसाला कळत नाही. ही पृथ्वी एकट्या माणसाची नाही, सर्व प्राणीमात्रांचा त्यावर हक्क आहे हे माणसाने मान्य करायला हवे. आपले पितर आपले रक्षण करतात, आपल्या अडचणीत मार्ग दाखवतात, चुकीच्या वाटेवर जाण्यापासून रोखतात अशी मान्यता आहे. ते आपल्या अंतर्मनाशी संवाद साधतात. आपण आपल्या अंतर्मनाशी बोलू शकलो, ऐकू शकलो तर आपली खूप प्रगती होते. हे अनुभव सिद्ध मत आहे. आपण एकटे नसतो. आपल्यावर पितरांचे लक्ष असते. आपल्याला कधी स्वप्ने पडतात, काही गोष्टी बुद्धीच्या पलीकडे असून घडतात. आपल्याला अशक्य वाटणाऱ्या घटना घडतात. वज्र हे शस्त्र दधीची ऋषींच्या हाडापासून बनले. ते अमोघ होते. इतकी तीव्र तपस्या दधीची ऋषींनी केली होती. समाजाच्या हितासाठी स्वतःचे प्राण त्यांनी त्यागले, इतके ते महान होते. काम महत्वाची शक्ती आहे. तिला देव मानण्याचे प्रयोजन काय? त्याचे पावित्र्य राखायला हवे म्हणून. स्वैर वागून उपयोग नाही. एक पूजा या भावनेने ते संयमित राहून करायला हवे. कृष्णाजी नारायण आठलिये प्रमाण या कवितेत म्हणतात तसे प्रमाणामध्ये सर्व काही असावे. विष्णूला आपण देव मानतो, यमाला देव मानायला तयार नसतो. मृत्यू आपल्याला भयावह वाटला तरी तोही शाश्वत सत्य आहे. मृत्यू नसता तर अनागोंदी माजली असती. तो सृजनशील असतो. थकलेल्या जर्जर आजारी देहातून मुक्ती देतो. तो दुःखदायक असतो पण नेहमी वाईट नसतो. श्लोक 30 आणि 31. प्रह्लादाश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं. मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. पवनः पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं.
झषाणां मकरश्चास्मिस् स्तोत्रसामस्मि जहान्नवी. शब्दार्थ. मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. तसेच शत्रूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी विनीता पुत्र गरुड आहे. मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधार्यात श्रीराम आहे. तसेच माशात मगर आणि नद्यात भागीरथी आहे. भावार्थ. प्रल्हाद हा राक्षसांचा राजा विष्णू भक्त होता, भक्तराज होता. कोणावर तरी निस्सीम प्रेम करणे आपल्या आनंदासाठी आवश्यक आहे. जनमानसावर या गोष्टीचा खूप प्रभाव आहे. देव मानत नाही म्हणणारेही आपल्या मुलाचे नाव कौरवांपैकी ठेवत नाहीत, राक्षसांचे ठेवत नाहीत. म्हणजे हे ज्ञान कळत नकळत सामान्य माणसाला असते. हीच तर चांगुलपणाची मान्यता आहे. बरे वाईट गुण प्रत्येकात असतात. वाईट गुणांमुळे समाजाला त्रास झाला की त्याला आसुरी वृत्ती गणले जाते. मग त्याचा नायनाट करावा लागतो. साधे उदाहरण आहे की जर आरतीच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून बंदी आणली, तर तेच डीजे लावून नाचायला परवानगी दिली तर ही वृत्ती आसुरी झाली. गरुड आणि सिंह पवित्र त्यांच्या गुणांमुळे आहेत. ते स्वतंत्र, स्वावलंबी आहेत, लाचार आणि दुसऱ्यांच्या जीवावर जगणारे नाहीत. उगाच कुठेही लुडबुड करत नाहीत. कुटुंब असतात, निसर्गाचा समतोल राखतात. गंगा, राम आणि वारा यांचे देवत्व सर्वमान्य आहे. आपले देव शस्त्रधारी आहेत. अन्यायाचा बिमोड हे आपल्या संस्कृतीचे ब्रीद आहे. गंगा हे जलतत्व, वारा हे वायुतत्व, राम म्हणजे तेज आहे. मानवी जीवनासाठी ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. यांची कास धरायला हवी, पावित्र्य जपायला हवे. प्रगतीच्या नावाखाली यांना आपण प्रदूषित करीत आहोत, ज्याचा आपल्यालाच त्रास होत आहे. नदीला आई मानलं, पूज्य मानलं की आपोआप तिची काळजी घेतली जाते, हा विचार त्यामागे आहे. पाणी आणि हवा शुद्ध ठेवली तर आपलाच फायदा आहे आणि त्यात आपले हित आहे, म्हणून तो देव जाणायला हवा. देव म्हणजे जे माणसासाठी आवश्यक आहे त्याची काळजी घ्यायला हवी. आपण काळजी घेतली तर फायदा आपलाच. पाण्याला आणि हवेला फरक पडत नाही. मगर आपल्याला क्रूर वाटते, पण ती पाण्यात असणे पाण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जलचरांना नकळतपणे संरक्षण मिळते. ती असली की पाण्यातील परिसंस्था टिकून असते. चिखल कमळाचे आणि काटा गुलाबाचे रक्षण करतो, तसे मगर पाण्याचे आणि जलचरांचे रक्षण करते. जंगलात वाघ आणि पाण्यात मगर असणे नैसर्गिक परिपूर्णतेचे लक्षण आहे. योगात मकर हे जलतत्व म्हणून ओळखले जाते. ते संतुलित असणे ध्वनी निर्मिती आणि श्रवणासाठी खूप गरजेचे आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.